राम राम मंडळी, जय शिवराय. मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की बिर्याणी कशी बनवतात. तर मित्रांनो, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कांदा चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाला की विराज भाऊने दाखवल्यागत लाल लाल टोमॅटो घ्यायचे आणि टोमॅटो देखील बारीक चिरायचे. मित्रांनो, आपल्या विराज शिंदेची स्माइल कशी वाटली ते कमेंट करून सांगा. टोमॅटो बारीक करून झाले की त्यानंतर कोथिंबीर देखील बारीक करून घ्यायची. कांदा आणि टोमॅटो चिरून झालं की त्यानंतर ते दोन्ही भाजून घ्यायचं. भाजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये तेल टाकायचं. मित्रांनो, आम्ही चवीसाठी ग्राउंडनट ऑइल वापरले. तुम्हाला जर आवडत नसेल तर मित्रांनो तुम्ही साधं देखील वापरू शकता. तेल तापल्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकायचे आणि ते भाजून घ्यायचे. मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो भाजण्याचं काम आम्ही बाळा पाटील यांच्याकडे सोपवलं. बाळा पाटीलनी त्यांच्या स्टाईलमध्ये कांदा आणि टोमॅटो एकदम मस्त मध्ये भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर ते बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि मग ते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जेवढी बिर्याणी करायची आहे त्या मापाने एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यात तेल टाकायचं. त्यानंतर तेलामध्ये खडा मसाला टाकून तो चांगला भाजून घ्यायचा. खडा मसाला चांगला भाजून झाला की त्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट टाकायची आणि ते देखील चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची. त्याचबरोबर बिर्याणी मसाला देखील टाकून घ्यायचा. मसाला भाजून होतोपर्यंत बाजूला एका ताटात चिकन काढून घ्यायचं आणि त्यावर हळद आणि मीठ लावून घ्यायची. हळद आणि मीठ लावल्यानंतर चिकन थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. चिकन मस्त मध्ये मॅरिनेट झाल्यानंतर आपण ते मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करायचं. थोडा वेळ झाल्यानंतर चिकन शिजलंय का नाही ते बघून घ्यायचं. नाहीतर मित्रांनो, जास्त चिकन शिजलं की हाडकातून रवा बाजूला जाईल आणि तो बिर्याणीमध्येच मिक्स होईल.
चिकन शिजलंय का नाही हे बघण्यासाठी एक चिकनचा पीस काढला. त्यानंतर लगेच तो गायब देखील झाला. चिकन शिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये तांदूळ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर ते तांदूळ आपल्या चिकनच्या भगुल्यात टाकून एकदम मस्त मध्ये मिक्स करून घ्यायचे. मित्रांनो, तांदूळ टाकल्यानंतर बिर्याणी खालून करपू नये त्यामुळे सगळे तांदूळ वर खाली एकदम बरोबर प्रमाणात मिक्स करायचे आणि मग बिर्याणी शिजायची वाट बघायची. आम्हाला तर वाट बघायची सवय नाही त्यामुळे आम्ही बाहेर निघालो. धीरज भाऊ, कुठे निघाले आता आपण? पवायला. कुठे? पाटलांच्या हिरी. मग पवायला आम्ही पाटलाच्या हिरीव आलो. पाटलाच्या हिरीव आल्यानंतर बघतोय तर काय, पाटलाच्या हिरीत पाणीच नव्हतं. मग तिथून आम्ही दुसऱ्या हिरीला पवायसाठी निघालो. उन्हाळा चालू होता त्यामुळे दुसऱ्या हिरीत सुद्धा पाणीच नव्हतं. दुसऱ्या हिरीला पण पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिसरी हिर बघायला गेलो. पण हिरीला पाणी नाही. तिसऱ्या पण हिरीला पाणी नव्हतं त्यामुळे आम्ही चौथ्या हिरीकडे वळलो. मित्रांनो, आपल्याला फायनली विहीर सापडल्या. त्या हिरीत आपण पवायला निघालोय. कुठल्या जंगलात वाटा काढते त्या आवी संत्रे बघा, एकदम तयारीच्या पट्ट्या. बाबा, पाणी कसं आहे? कसं आहे पाणी? छान आहे. भावाचे रिॲक्शनच बघून मला पवायची उत्सुकता अजूनच वाढली. मग उशीर न करता बाळा पाटीलनी सगळ्यात पहिल्यांदा मच्छीत टाकली. पाटलांच्या मागोमागच मी पण उडी टाकली. मित्रांनो, पवायची मज्जा कशी असते ही तुम्हाला सांगता येणार नाही. ती तुम्हाला स्वतःच अनुभवायला लागणार. त्यामुळे टावेल चड्डी घेऊन आपल्या गावच्या हिरीव पवाय जावा आणि पवायचा आनंद कसा असतो तो अनुभवा. समय आपण कसं वाटलं बाबा? बिल्डर जरा पोचा को घे. एक 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 पाहून झाल्यानंतर आम्ही परत घराकडे निघालो. पाहून आल्यानंतर भुका खूप जास्त लागल्या होत्या त्यामुळं वेळेचा विलंब न करता पटाकेसांनी पातेलं गॅसच्या खाली घेतलं आणि बिर्याणी शिजली आहे का नाही ती बघितली. बिर्याणी एकदम एक नंबर मध्ये शिजली होती. मग पटाकेसांनी बिर्याणी प्रत्येकाच्या ताटात काढली आणि मग खायला सुरू केली. झालंय एक नंबर कांदा. मग मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आमच्यागत तुम्ही देखील असले एखादं नियोजन बनवा.